येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे आरपीआयने जागांची मागणी केली आहे. सन्मानजनक विधानसभेच्या जागा मिळाल्या तर ठीक, नाहीतर मिरज, सांगली आणि जतसहित 58 विधानसभेच्या जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाची सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मिरज येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी या आढावा बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी जगन्नाथ ठोकळे, सुनील सर्वगौड, संजय कांबळे, नाना वाघमारे, जितेंद्र बनसोडे, राजेंद्र खरात, पोपटराव कांबळे, श्वेत भैया कांबळे, अरविंद कांबळे, अरुण आठवले, सचिन सवाखंडे, योगेंद्र कांबळे आणि आरपीआयचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महायुती सरकारनं आरपीआयला सत्तेचे पद दिले नाही. निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही तुमचे महत्त्व दाखवत नाही तोपर्यंत मित्रपक्ष तुम्हाला किंमत देत नसतो, असे सांगून राजाभाऊ सरवदे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यापासून आरपीआयच्या नेत्यांना डावललं जात आहे. आम्ही फक्त काय मतदान मिळवून देण्यासाठी महायुतीत राहायचं का, असा सवाल उपस्थित करत आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिला आहे. आंदोलनानंतर येणाऱ्या येऊ पाहणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भातही या ठिकाणी उहापोह झालेला आहे. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 25 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, 29 जागा राखीव आहेत आणि या 25 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि या सगळ्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची भूमिका आठवले साहेबांनी मांडलेली आहे. परंतु मागच्या 2019चा अनुभव लक्षात घेता रिपब्लिकन प्रत्येक पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करतोय. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सुद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी या निवडणुका लढवण्याची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या 58 जागा असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या 29 जागा आहेत त्या लढवण्यासहित काही जागावर इतर जातीचे उमेदवार जे ओपन समाजाचे आहेत यांनाही उमेदवारी देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीमध्ये मांडलेली आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आमच्याशिवाय पर्यायाने आठवले साहेबांशी चर्चा करून काही जागा सोडण्याचा प्रयत्न करतील. अन्यथा रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका जाहीर केलेल्या आहेत. ते स्वबळावर निश्चितच आपली भूमिका स्वबळावर निवडणुकीला उभा राहून या ठिकाणी राज्यातील जनतेला दाखवून देईल हा आशावाद या बैठकीमध्ये आम्ही व्यक्त केलेला आहे. मग त्याच्यामध्ये सांगली आणि जत ओपन आहे. सांगलीमधले म्हणजे ही मिरज रिझर्व आहेत. माझ्या सोलापूरमध्ये 2 रिझर्व आहेत, एक माळशिरस आहे, एक मोहोळ आहेत. बाकीच्या 9 जागा जवळजवळ जनरल आहेत. पुण्यामध्ये शिवाजीनगर आणि कंटोन्मेंट हे 2 जागा रिझर्व आहेत. पिंपरी चिंचवड हे सुद्धा आरक्षित आहेत. कोल्हापूरमध्ये हातकणंगले आरक्षित आहे. सातारामध्ये फलटण आहे रिझर्व. या रिझर्वच्या जागा आम्ही लढवतोय, परंतु त्याबद्दल ओपनच्या सुद्धा जागा लढवण्याचा निर्णय आमचे सूर्यकांत कांबळे यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयासोबत राज्य कमिटी राहील. या ठिकाणी आत्ताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आढावा बैठकमध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी, राज्यसभेवरचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि येणारा डोळ्यासमोर विधानसभा डोळ्यासमोर घेऊन त्या आमची आढावा बैठक झालेली आहे. आणि आमची भाजप बरोबर इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांची आणि मला भाजप रिपब्लिकन मित्र पक्षातनं मला सदस्यपद मिळालेलं आहे. आणि या मिरज मतदारसंघातले कार्यसम्राट आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मला वैयक्तिक दलित वस्तीमध्ये कामं करण्यासाठी मला भरघोस निधी दिलेला आहे. त्या निधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी मिरज शहर तालुका वाईज आम्ही सर्व
BJP मित्र पक्ष म्हणून आम्ही काम करणार. या बैठकीत असं ठरवलं की येणाऱ्या 3 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या खुल्या पत्रावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन 67वा सातारा येथे आयोजित केला आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यामधून, शहर जिल्ह्यामधून आमचे पोपटराव कांबळे DPDCचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 100 गाड्या शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सातारा येथे उपस्थित राहणार आहोत. आणि येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आमची थोड्या वेळात प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्यासोबत प्रायव्हेटमध्ये चर्चा होणार आहे. आणि महायुतीच्या जर पक्षांनी आम्हाला विश्वासात न घेतलं तर आमची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्पष्ट करू. त्याच्यासाठी आम्ही प्रथमतः जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्यांच्यासोबतही आम्ही पहिला चर्चा करणार आहोत. जर त्यांनी विश्वासात नाही घेतलं तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमची भूमिका स्पष्ट करणार आहे. माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी पोपट कांबळे यांना DPDC वर नियुक्ती केलेली आहे.